बाबाजानी दुर्राणी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधला प्रवेश आता वादात सापडलेला आहे। अनेक मुद्दे या निमित्ताने उपस्थित होत आहेत। हे नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे, आजवर काय घडामोडी घडलेल्या आहेत आणि याचे नेमके काय पडसाद उमटलेत, विधिमंडळामध्ये काय आश्वासन दिलं गेलेलं होतं, याची सविस्तर चर्चा करणार आहोत। आमचे दोन प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश सावंत आपल्या सोबत आहेत आणि दुसरीकडे गजानन देशमुख देखील आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला ज्ञानेश यांच्याकडे। ज्ञानेश, बाबाजानी दुर्राणी यांच्या आता राष्ट्रवादीमधल्या प्रवेशावरून मोठं वादंग झालेलं आहे। शिवसेनेनं त्याला रेड सिग्नल दिलेला आहे। त्याची पार्श्वभूमी आहे, त्यांनी अनेक महत्त्वाचे आरोप केलेले आहेत। त्यांच्या आमदारकीच्या काळात, बाबाजानी दुर्राणी यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये अनेक घोटाळे केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। काय नेमकं प्रकरण आहे, शिवसेनेची नेमकी काय भूमिका आहे ज्ञानेश? महाराष्ट्रातलं राजकारण आणि सत्ताकारण ज्या दिशेने बदलत जात आहे याचा एक भाग म्हणून बाबाजानी दुर्राणी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाकडे पाहिलं गेलं पाहिजे। मला असं वाटतं की शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार या दोघांमध्ये सत्तेत राहून ज्या पद्धतीची पक्षीय लढाई सुरू आहे रायगडमध्ये, आपण जी गेल्या अनेक दिवसांमध्ये जो संघर्ष त्यांच्यामध्ये पाहतो आहोत, आता त्याच धर्तीवरती शिंदेच्या शिवसैनिक आणि शिंदेच्या पदाधिकाऱ्यांनी बाबाजानी दुर्राणींच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाला एक खोडा घातलेला आहे असं म्हणता येईल। यामध्ये बाबाजानी दुर्राणींनी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये, याशिवाय त्यांची नगरपंचायतीमध्ये जी काही 20-22 वर्ष सत्ता आहे, या सत्तेच्या काळामध्ये जी कुठची कामं केलेली आहेत त्या कामांसाठी किती प्रमाणात निधी आलेला आहे आणि त्याचं नेमकं काय झालं, अशी अनेक प्रकरणं ती लावून धरतायत। खरं शिंदेची शिवसेना असतानाच काँग्रेसच्या आमदाराने प्रश्न उपस्थित केला अधिवेशनाच्या काळामध्ये मागच्या, त्याला बावनकुळेंनी उत्तर दिलं आणि आता पुन्हा एकदा अधिवेशनाच्या तोंडावरती बाबाजानी दुर्राणी यांना अडचणीत आणण्याचा डाव शिंदेची शिवसेना असेल किंवा अन्य पक्षांमधून आखला जात आहे। आता त्याचा परिणाम पुढच्या काही दिवसांमध्ये असा दिसतो आहे की बाबाजानी दुर्राणी यांचा प्रवेश थांबवला जाईल, रोखला जाईल। अजित पवार त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देणार नाहीत, अशी एक व्यवस्था, असा एक बंदोबस्त या शिंदेची शिवसेना आणि काँग्रेसच्या गटातून केला जातो। निश्चितच ज्ञानेश, त्यामुळे आपण पाहतो ज्या पद्धतीचं राजकारण आपल्याला रायगडमध्ये पाहायला मिळालेलं होतं, तसंच पुन्हा एकदा त्याचा पुढचा अंक परभणीमध्ये या निमित्तानं होतोय का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। गजानन देशमुख आपल्या सोबत आहेत। गजानन, आतापर्यंत शिवसेनेकडनं अनेक आरोप करण्यात आलेले आहेत। बाबा टॉवर प्रकरणामध्ये देखील गंभीर आरोप करण्यात आलेले होते। हे नेमकं काय प्रकरण आहे? विधिमंडळात देखील प्रश्न उपस्थित केले गेले होते आणि त्यावर SIT चौकशी लावण्याचं आश्वासन दिलं गेलं, त्याचं नेमकं पुढे काय झालं? बाबा टावर हे जे आहे ते पाथरी माजलगाव महामार्गावर एक व्यावसायिक पद्धतीचं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे आणि या कॉम्प्लेक्सवरून सगळं वादन जे आहे ते उठलेलं आहे। बाबाजानीवर सातत्यानं आरोप जे आहे ते शिवसेना शिंदे गटाकडून केलं जातं। मूळ मुद्दा असा आहे की ही जी जमीन आहे ती गृहनिर्माण सोसायटीची असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातो। तर बाबाजानी यांच्याकडून जे आहे ते सांगितलं जातं की सदर बाबा टावरची जागा ही माझ्या वैयक्तिक मालकीची आहे आणि गृहनिर्माण सोसायटीची जागा ही वेगळी आहे। तिथे सुद्धा यापूर्वी याचिका दाखल होते की इथं पार्किंग नाही आहे, मोकळा पेस नाही आहे, सर्व्हिस रोड नाही आहे। त्यानंतर विभागीय आयुक्त केंद्रेकरांनी या संदर्भात चौकशी सुद्धा केली होती आणि ही चौकशी आपल्या बाजूने लागली होती। याच्यात या संदर्भात गृहनिर्माण सोसायटीचा कुठलाही पदाधिकारी सदस्य कुठलीही तक्रार करत नाही, पण शिंदे गट केवळ राजकारण त्याचे आरोप करतात अशा पद्धतीचा सातत्यानं बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे। यापूर्वी 8 तारखेला बाबाजानी दुर्राणी आणि हिंगोलीच्या काही लोकांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश होणार होता, पण शिवसेना शिंदे गटाने भाजपच्या काही लोकांकडे जाऊन तक्रार केल्यानंतर त्यांचा कुठेतरी प्रवेश थांबवला गेला आहे का, अशा पद्धतीची शंका नेमकी उपस्थित होते आणि सातत्याने शिवसेना शिंदे गट, बाबाजानी हे 15 वर्ष सातत्याने इथे आमदार होते, 30 वर्षापासून त्यांच्याकडे आणि त्यांचं मुस्लिम बहुल मतदान मोठ्या प्रमाणात त्यांचं त्याच्यावर वर्चस्व आहे आणि बाबाजानी अजित पवार गटामध्ये गेले तर शिवसेना शिंदे गटाला कुठं धोका निर्माण होईल का, महायुतीमध्ये बाबाजानी सरस ठरतील का, ही भीती जी आहे ती शिवसेना शिंदे गटाला सातत्याने वाटत आहे। तर शिंदे गटातली काही नेते मंडळी आणि बाबाजानी यांचं राजकीय वितुष्ट सुद्धा आहे, त्यातून सातत्याने वेगवेगळ्या तक्रारी सुद्धा एकमेकावर झालेल्या यापूर्वी पाहायला मिळालेला आहे। त्यातूनच हा सगळा जो आहे तो संघर्ष उभा राहताना पाहायला मिळतो। जसं रायगडचं प्रकरण आहे, रायगडमध्ये ज्याप्रमाणे तटकरे आणि गोगलेंचं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात, त्याच पद्धतीचं शिवसेना शिंदे गट आणि परभणीमधील बाबाजानी दुर्राणी यांच्या संदर्भातला संघर्ष मागच्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि बाबाजानी दुर्राणी यांचा जर अजित पवार गटामध्ये प्रवेश झाला तर त्यांची ताकद पुन्हा वाढेल, ते सत्तेमध्ये येतील आणि यामुळं सगळे त्यांची जी जुनी प्रकरणं आहेत त्या
ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप केला जातो की अशा पद्धतीची त्यांच्या काळामध्ये त्यांनी सत्तेचा गैरवापर करून काही भूखंड लाटलेत आणि जर सत्तेमध्ये आले तर यावर कुठली कारवाई होणार नाही, म्हणून यात कारवाई व्हावी यासाठी शिंदे गट सातत्यानं प्रयत्न करताना दिसून येत आहे. निश्चितच गजानन आणि ज्ञानेश आमच्यासोबत असेच जोडून राहा. सध्या एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ती आधी पाहूयात, पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत.